महिषासूर दानवाचा वध केला. सगळ्या देवी देवतांना मी तुमच्यावर कृपादृष्टी अशीच करत राहील असं वचन दिलं आणि आपल्यावर कृपा करण्यासाठी ती देवी भगवती कायमची विराजमान झाली. आणि आपण बसलो कशा पाहिजे मला कळेना. हा केव्हा उठाल? Jai
दुनिया तेरी महिमा मिल जाएगी तुझको बचाया जनों को राह मैया करीना तू ही रक्षा शैतानों को आज हिता शैतानों को आज हिता शैतानों को नाशिनी दुर्गा जय जय काल विनाशिनी काली जय जय राज सुंदर करे दीन करे करे शत्रुवत जब शरण में आई शरणागत कृपा करे भद्रकाली मारे शीशारे जयकारा बोल साचे दरबार की जय। स्वतः काली माता रक्तबीजाला मारायला आपल्या मंडपात आली आहे. रक्तबीजाचं एक थेंबही रक्त जमिनीवर न पडू देता तिनं त्याला ठार केलंय. तिनं त्या रक्तबीज या दुष्ट काले 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 लाले आगे निकली का भैरव
जोगवा जोगवा आईचा जोगवा बस त्यांनी करून द्या बरोबर तेव्हा जमत नाही इकडून जमत नाही इकडून द्यायला आईचा जोगवा खूपच वाटते मला असं म्हणाव का मनामध्ये का साडीच नेसावं नाचावं असं आवड झाली तर याच्यानंतर हे मधुरावजी कलाकार आहे ना मधुरावजी कलाकार यांची पुण्याई आणि हे आपले मायचं अशी भागवत बरोबर भागवत जमलं का खूपच सातत्य जमली भागव गेला सिनो गेला अवघा झाला आनंद आपल्याला आनंद वाटला म्हणून मी बाई झाली साडी नेसली नेसावं म्हणलं आता सर्व पूर्ण लोक आहे आता माया सर्वच आहे ह्या मायाच होय का नाही आणि दुर्गा माता माय हे माय आणि संतोषी माता माय रुक्माई माता माय सर्व मायेचाच आहे म्हणून सर्व घडलं सर्व पुण्याचं काम झालं आता ना गाय कोण होय सांगा गाय कोण होय अन माऊली माऊली ब्रह्मरस बनावली अन माऊली माऊली ब्रह्मरस बनावली
नामा म्हणे विष्णू आला. कसा विष्णू आला? हा, भाग्यवान गाव आहे माझं असं वाटते का येतच राव का. नामा म्हणे विष्णू आला आणि अमृत पिऊन या गेला. अमृताला ये साधू साधव आहे, भक्त कशाबुद्धा फुसफुस करते. हा, आणि संताने ब्रह्मरस आहे, संताने ज्ञान आहे, संताने जन्माचं सुखरूप आहे आणि संताला अमृताचा संत बनला जाते. आली आली गोगोळाला गोगोळाला आई. आली आली गोगोळाला गोगोळाला आई.
उद्याचा रंग जांभळा आहे. म्हणजे रंग सांगायचंच विसरून जातो आपण. म्हणून आज पहिले सांगितलं जांभळा ना, जांभळा ना. हा, उद्याचा रंग जांभळा आहे. आणि स्वर्गीय अश्विनी जयदेव जाखडे यांचे स्मृतिप्रित्यर्थ श्री शिवराम देवाजी धमाने यांच्याकडून 5,001 रुपयाची देणगी अन्नदानासाठी, 5,100 रुपयाची देणगी अन्नदानासाठी. पुन्हा एकदा टाळ्या वाजवा. पुन्हा एकदा आणि असंच पुन्हा एकदा सांगू का, स्वर्गीय अश्विनी जयदेव जाखडे यांचे स्मृतिप्रित्यर्थ श्री शिवरामजी देवाजी धमाने यांच्याकडून अन्नदानासाठी 5,100 रुपयाची वर्गणी. आणि अशाच मोठ्या मोठ्या आकड्याच्या वर्गण्या जर असल्या तर आणत जा व्यासपीठाकडे. हा, उद्याचा रंग जांभळा आहे. चला आता आरती. माऊली कुठच्या कुठे जाते. आळंदीवरून आणलेल्या अगदी ओरिजिनल तुळशीच्या माळी इथं विक्रीला आहेत. ज्यांना ज्यांना पाहिजे त्यांनी त्यांनी व्यासपीठावरून घेऊन जा. आळंदीवरून आणलेल्या अगदी ओरिजिनल तुळशीच्या माळी इथं विक्रीला आहेत. ज्यांना ज्यांना पाहिजे त्यांनी त्यांनी घेऊन जा. अत्यंत दुराचारी असा दानव राक्षस, त्याचं नाव आहे कुकर. आणि कुकर नावाच्या या राक्षसाला मारण्यासाठी जगदंबा आदिमाया शक्तीनं भवानी अवतार घेतला. आणि मंडळी, या कुकर नावाच्या राक्षसाचा वध केला.
तेव्हा आपण तर या ज्ञानगंगेत 5 दिवसापासून इथे नाहतात, पण मी या 1-2 तासातच असा अनुभव घेतला की अतिशय मनाला आणि आत्म्याला प्रफुल्लित करणारं आणि अध्यात्माच्या ध्यानाने न्हावून निघाणारं हे आपण सारामृत इथे ऐकतात. आपणच खरं भाग्यवान आहात. प्रत्येक गावागावातून अध्यात्मासोबतच व्यसनमुक्ती कार्यक्रम, युवकांमध्ये प्रेरणा आणि तसंच आपल्या आपल्या हिंदू धर्माची भावपूर्ण आणि धरोहर सांगताना ज्ञानेश्वरीजींनी जे सुरसमय इथे आपलं प्रवचन केलेलं आहे ते खरंच वाखाणण्याजोगं आहे. एका 10 जणातून 1 जण जरी किंवा 100 जणातून 1 जण जरी या व्याख्यानातून त्यांनी प्रेरणा घेऊन आपली दारू सोडली म्हणा किंवा सत्काराला लागला म्हणा, तरी मी म्हणेन की हे व्याख्यान पूर्ण समरूप झालं. कारण जिच्या हाती पाण्याची दोरी ती जगाला उद्धारी असं म्हणतात. इथे माझ्या मायमाऊली इतके आलेले आहात, त्यांनी जरी अध्यात्माचा कास धरली आणि आपल्या घरी जाऊन सुसंस्कृत वातावरण निर्माण केलं तर एक माता सुधारली तर एक कुटुंब सुधरेल, आणि एक कुटुंब सुधारलं तर एक गाव सुधारेल, आणि एक गाव सुधारलं तर एक देश सुधारायला वेळ लागणार नाही. आपली भारतीय संस्कृती ही सनातन संस्कृती आहे आणि आपला पायाच आध्यात्मिक आहे. आपला पाया आध्यात्मिक आहे. आपलं जीवन हे आयुर्वेद आहे आणि आपलं वागणं हे आध्यात्मिक आहे. आपल्या आजकालच्या जीवनात आपण बघतो आहे की सगळ्यांनी आपला भारतीय तत्वज्ञान, आपलं भारतीय संस्कृती सोडून दिलेली आहे. श्री रविशंकरजींना एकदा विचारलं त्यांच्या लोकांनी, भारतीय लोकांनी, की तुम्ही म्हणे एवढा आर्ट ऑफ लिव्हिंग इथे सचिन तेंडुलकर सारखे लोक, जिथे मोठमोठे लोक आर्ट ऑफ लिव्हिंग करतायत, तिथे म्हणे तुम्ही आर्ट ऑफ लिव्हिंग भारतातून काय नाही सुरुवात केली? तुम्ही ती सुरुवात पाश्चात्य देशापासून काय सुरुवात केली? तर त्यांनी इतकं सुंदर उदाहरण दिलं की म्हणे आपल्या भारतीय लोकांना भारतातून जे काही सुरुवात होतं त्याची कदर नसते. आपलं म्हणजे बिलकुल निष्काम किंवा आपलं टाकाऊ, पण परदेशाचं जे चांगलं, म्हणून तिथल्या लोकांनी जेव्हा ऍक्सेप्ट केलं आर्ट ऑफ लिव्हिंग, तेव्हा भारतीयांनी त्याच्यावर उड्या टाकल्या. म्हणजे म्हणायचा उद्देश आपला की आपलं आहे तुझं पाशी नसं तुझं ठावे, तसंच आपलं झालेलं आहे. भारतीय संस्कृतीत इतकं सुंदर महाभागवत आहे, भागवत प्रवचन आहे, रामायण आहे, महाभारत आहे, पण आपण हे सगळं सोडून दिलेलं आहे आणि आपण टीव्ही आणि याच्या मागे लागलेलो आहे. आजकाल असं कोणीच वाटत नाही, जिथं जसं आपल्याला माय भगिनींना सांगितलं आहे, आयुर्वेदात सांगितलं की सकाळी उठा. आज सगळेच पहा, डॉक्टर पहा, इंजिनियर पहा, सगळ्यांना व्हिटॅमिन डी ची कमतरता आहे, कारण का सकाळी उठतच नाही. आपण तुळशीच्या भोवती 10 फेऱ्या मारा घरच्या भगिनींनी सकाळी उठल्याबरोबर. हे काही अध्यात्म नाही, जसं दिदींनी सांगितलं तसं थोटाण नाहीये. तर तुळशी एक असं झाड आहे की ज्या भोवती आपण जर फिरलं आणि 10 चक्र मारला तर दिवसभरेला त्या नारीला पूर्ण दिवसभराचा ऑक्सिजन मिळतो आणि तिला काम करायचं असतं, आणि म्हणून तिला दिवसभर ऑक्सिजन मिळायला पाहिजे. म्हणून आपल्या अध्यात्मात सांगितलं आहे की त्या तुळशीच्या झाडाला आपण प्रदक्षिणा मारायला पाहिजे. सौभाग्याचं कुंकू म्हणून आपण ज्याला म्हणतो की टिळा लावायला पाहिजे, ते सौभाग्याचं कुंकू नवळ्याला आजकाल तर कुंकू आपल्या कपाळाच्या कुठेतरी गोंदवल्यासारखं ठेवलं गेलंय आजकाल एवढंसं. पहिल्याच्या बायाच्या एवढं मोठं लाल कुंकू वापरायच्या, तिथे याच्यासाठी आपल्या भारतीय संस्कृतीत सांगितलं आहे की तिथे आज्ञाचक्र असतं आणि दिवसभर त्या बाईला स्वयंपाक खोलीत गरम याच्याकडे व्हायला लागतं. ते आज्ञाचक्र डिस्टर्ब होऊ नये म्हणून त्याला लाल आज्ञाचक्राचं तुम्ही म्हणून लाल कुंकू लावायला सांगितलं आहे.
पाटावर बसवायचं का सांगितलं जेवताना पाटावर बसवायचं? कारण की पाटाला जेव्हा आपण बसतो, मांडी घालून बसतो, तेव्हा आपल्या पचन संस्थेला पूर्ण जोर असतो, वायू अधोगामी होऊ नये म्हणून आपण जेवताना अन्न पचन चांगलं झालं पाहिजे म्हणून मांडी घालून बसावं. दक्षिणेकडे पाय करून झोपू नये, दक्षिणेकडे डोकं आणि उत्तरेकडे पाय करून झोपावं. यम येतो, यम येईल तेव्हा येईल, पण मॅग्नेटिक फील्ड पायांचं आणि झोपताना व्यवस्थित राहावं म्हणून सांगितलं आहे. मेहनत का करावी सकाळी? कारण सकाळचा काळ हा कफाचा असतो. मेहनत, ज्यांना डायबिटीज होतं त्यांना म्हणतो मधुमेह झाला आपण, पण मधुमेह काय होतो? मेहनत न केल्यामुळे होतो. म्हणजे जेव्हा कफाचा काळ असतो तेव्हा तुम्ही मेहनत करा. पण आता सगळंच उलट झालेलं आहे. सकाळी लवकर, इकडे रात्री जागतो आपण, सकाळी लवकर उठत नाही. जिथे भिकाऱ्याप्रमाणे रात्री जेवण करा, सामान्य दुपारी जेवण करा आणि श्रीमंताप्रमाणे नाश्ता करा असं सांगितलेलं आहे, तिथे आपल्या विषववृत्तीय देशात आपण काय करतो आहे की आपण रात्री भरपेट पार्ट्यांना जातो, नाश्ता करतो आणि इथून मग सगळी रोगाची प्रवृत्ती झाली आहे. आणि जिथं शरीर रोगवान झालेलं आहे तिथे आपलं मनही झालं आहे. हिताहितम सुख दुःखमाचम हिताहितम तत्र आनच्च आयुर्वेदाचं उत्तर ते. अरे आपण भागवत कार्यक्रम याच्यासाठी करतो की ज्याप्रमाणे मन तंदुरुस्त राहिलं पाहिजे, शरीर तंदुरुस्त राहिलं पाहिजे, तसंच मन जर तंदुरुस्त राहिलं तर ती सुंदर शरीराची व्याख्या आहे. आणि ज्याप्रमाणे मनाला व्यायाम पाहिजे त्याचप्रमाणे शरीराला ज्याप्रमाणे व्यायाम पाहिजे त्याचप्रमाणे मनाला सुद्धा व्यायाम पाहिजे. आणि तो मनाचा व्यायाम म्हणजे ही भगवत कथा आहे. म्हणून दरवर्षी तुम्ही बरवडी गावात इथे ही मनाचा व्यायाम करायला येतात, अध्यात्मिक येतात. अतिशय सुंदर कार्यक्रम झालेला आहे. आयोजकांचे खूप खूप आभार. आणि ऐश्वरी दिदींच्या रसाळवाणीनी आणि खरंच संगीताचं इतकं सुमधुर त्यांना साथ देणारे भाऊ आहेत तिथे, त्यांनी म्हणजे कमाल केलेली आहे. आणि आपले सप्तचक्र जागृत झाल्याशिवाय राहत नाही अशा कार्यक्रमात याची मला प्रचिती आली आहे. आपण खरं म्हणजे माझी योग्यता नाही आहे, आपण योग्यता नसताना मला इथे बोलावलं, माझं हे केलं, त्याबद्दल दिदींचे आणि मी खरंच आपल्या गावकऱ्यांचे आभार मानतो. खूप खूप धन्यवाद. 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 नाव द्या. जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे, जोरदार. फार फार अभिनंदन. भगवती माता इथून पुढे यांच्या आयुष्यात यांना कधी जय श्री राम.
दरबार